नाशिकमध्ये शिवसेनेनं महापौर पदाचा अर्ज घेतलेत आणि विलास शिंदे, प्रवीण तिदमेंनी हे अर्ज घेतल्याचं कळतंय। महापौर उपमहापौर पदासाठी हे अर्ज घेतलेले आणि भाजपला बहुमत असताना शिवसेनेनं हे अर्ज घेतलेले। त्यामुळे आता नाशिकमध्ये काय नेमकी राजकीय खेळी होतीये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकमध्ये शिवसेनेनं सुद्धा महापौर पदासाठीचे अर्ज घेतलेले आणि यामध्ये विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांनी अर्ज घेतल्याचं कळतंय। तर महापौर उपमहापौर पदासाठी हे अर्ज घेतलेले आणि भाजपला खरं तर बहुमत असताना शिवसेनेनं हे अर्ज घेतलेले। त्यामुळे नाशिकमधल्या काय नेमक्या सगळ्या राजकीय घडामोडीत याकडे लक्ष लागलेलं आहे। सत्ता संघर्षाच्या या खेळामध्ये नाशिककडे आता सर्वांचं लक्ष आहे। खरं तर नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकांदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या होत्या आणि यावेळी भाजपमध्ये एक अंतर्गत वाद सुद्धा दिसलेला होता। मात्र मोठं यश भाजपनं नाशिक महापालिका निवडणुकांमध्ये मिळवलं आणि त्यानंतर आता शिवसेनेनं एक खेळी करत महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे अर्ज घेतलेले आहेत। यामध्ये विलास शिंदे आणि प्रवीण तिदमेंनी अर्ज घेतलेले आहेत।